नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज, निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ। युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या नावानं आक्षेपार्ह मजकूर प्रसारित। भाजप कार्यकर्त्यांमध्ये संताप। दोषींवर कारवाई न झाल्यास भाजप कार्यकर्त्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा। राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सर्वेक्षणादरम्यान युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या नावानं आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाल्याचा प्रकार समोर आल्यानं भाजप आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। मतदारसंघातील मतदारांना 2 मोबाईल क्रमांकावरून व्हॉइस कॉलद्वारे सर्वेक्षण केलं जात असल्याचं सांगण्यात आलं। मात्र संबंधित क्रमांकाच्या टू कॉलर आयडीवर स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव व युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या नावानं आक्षेपार्ह मजकूर दिसत असल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकारानं स्वर्गीय आमदार कर्डिले यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्याचं अर्जामध्ये नमूद करण्यात आलं। या प्रकरणामागील संबंधित व्यक्तींचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। याबाबत भाजपचे सक्रिय कार्यकर्ते कुंदन पाटील बाचकर यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अदखल पत्र गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास राहुरी पोलीस करतात। दरम्यान 2 दिवसांमध्ये दोषींवर कारवाई न झाल्यास सोमवार दिनांक 10 मार्च रोजी सकाळी 10 वाजता मल्हारवाडी चौक नगर मनमाड महामार्ग राहुरी येथे तीव्र स्वरूपाचं रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी अमोल भनगडे, विक्रम भुजाडी, गणेश खैरे, राजेंद्र दरक, उमेश शेळके, अरुण साळवे, नयन शिंगी, राजेंद्र उंडे, अजित डावकर, योगेश बनकर, बाबासाहेब शिंदे, रवींद्र मसे, कुलदीप पवार, नारायण धोंगडे, संजय काळे, अक्षय तनपुरे, कुंदन बाचकर, मयूर गवळी, प्रतीक बाणकर, अनिल पवार, नितीन ढेरे, विश्वास तनपुरे, सुकुमार पवार, प्रभाकर हरिश्चंद्र, राजेंद्र गोपाळे, युवराज गाडे आदींसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते। SR24 न्यूज करिता रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी। आज सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून फोनद्वारे राहुरी पोटनिवडणुकीची जी निवडणूक होणार आहे त्या संदर्भात सर्वे करण्यासाठी काही मतदारसंघातील म्हणजे बरेचशा त्या ठिकाणी मतदारांना कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी फोन कॉल येत होते आणि ते फोन कॉल त्या ठिकाणी येत होते की आपल्याला कुठला उमेदवार पसंत आहे, तो उमेदवार पसंत आहे, तो पसंतीक्रम विचारत होते। त्याबद्दल आमची काही शंका नाही, परंतु जे त्याच्यामध्ये जे ट्रू कॉलरवर जे आम्ही त्या ठिकाणी बघितलं, आमच्या कार्यकर्त्यांनी बघितलं, तर त्यामध्ये आमचे युवा नेते, आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या त्या ठिकाणी बाबत अत्यंत गलिच्छ शब्दामध्ये मजकूर लिहिण्यात आलेला होता। हा मजकूर असा इतका गलिच्छ होता की साहेब या ठिकाणी आपल्या स्पष्ट शब्द सांगता येत नाही, अशी भूमिका या ठिकाणी नालायक लोकांनी त्या ठिकाणी केली। आम्ही या गोष्टीचा ठिकाणी निषेध करण्यासाठी आणि प्रशासनाला त्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलोय। याचं कारण असं आहे, हे कोणत्या व्यक्तीने केलं, हे कोणी केलं, याच्या मागचं कारण काय आहे आणि याचा खराब बोलवता धनी कोण आहे, ही आमची प्रामुख्याने मागणी त्या ठिकाणी PI साहेबांना आम्ही मागणी केलेली आहे। त्याच्यावर कठोरात कठोर शासन त्या ठिकाणी व्हावी अशी आमची भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे। या ठिकाणी काय झालं, यातली पोटनिवड त्या ठिकाणी जशी जवळ यायला लागली तशी आमच्या ज्या समोरचे काही कोण असं आम्ही नाव नाही घेत, कोण उमेदवार असताना आमच्या पण उमेदवाराचं आम्हाला काही घेणं नाही, परंतु त्या ठिकाणी हे जे कृत्य आहे आम्ही असं समजतो की ह्याच लोकांचं त्या ठिकाणी जे कृत्य आहे, यांच्या पायाखालची वाळू त्या ठिकाणी सरकल्यामुळेच या ठिकाणी अक्षयदादांवर त्या कुटुंबावर त्या ठिकाणी गलिच्छ भाषेमध्ये यांनी शब्दाचा त्या ठिकाणी प्रयोग केलेला आहे। म्हणून आमची विनंती त्या ठिकाणी प्रशासनाला अशी आहे, तो कोणी असू द्या, कोणता मोठा व्यक्ती असू द्या, पण त्याच्यावर कार्यवाही त्या ठिकाणी झाली पाहिजे। असं काही समजायचं कारण नाही की उद्या अक्षयदादांच्या पाठीमागं स्वर्गीय कर्डिले साहेब गेल्यानंतर कोणी नाही, पण कदाचित त्यांना माहित नसेल की अक्षयदादांच्या पाठीमागं हा मोठा भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी परिवार त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। म्हणून या ठिकाणी आमची या अशा ज्या कृत्य करणाऱ्या नालायक लोकांना या ठिकाणी आम्ही या आपल्याद्वारे त्या ठिकाणी सांगू इच्छितो की परत जर आमच्या नेत्यांच्या विषय असं जर कोणी जर करण्याचा प्रयत्न केला तर पुढील काळामध्ये आता आम्ही संयमाची भूमिका त्या ठिकाणी ठेवणार नाही, तशाच तसं उत्तर त्या ठिकाणी या समोरच्या व्यक्तीला त्या ठिकाणी दिलं जाईल। एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। अक्षयदादा कर्डिले यांच्या संदर्भामध्ये सोशल मीडियावरती जे काय आक्षेपार्ह त्या ठिकाणी स्टेटमेंट आलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे। खरं तर या जिल्ह्यासाठी ज्या मान्य कर्डिले साहेबांनी आपले अख्खं जीवन समर्पित केलं आणि दुर्भाग्यरित्या ते गेले असताना अक्षयदादांवर आज ज्या पद्धतीने आपले वडील गेल्याचं दुःख आहे ते बाजूला सारून संपूर्ण मतदारसंघासाठी
अक्षय दादा 13वा झाल्यानंतर लगेच बाहेर पडले आणि अतिशय सुनियोजितरित्या त्यांचा सर्व कार्यक्रम जसा कर्डिले साहेबांचा चालू होता, विकास कामाचा असो बाकी सर्वांचा असो, तर अक्षयदादा तसंच सुरू आहे. आणि हे सर्व न देखावलं गेल्यामुळे आणि अक्षयदादाची लोकप्रियता प्रचंड वाढल्यामुळे ह्या समोरच्या लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. आणि म्हणून अक्षयदादांची बदनामी करण्याच्या संदर्भामध्ये जे काय यांना या ठिकाणी करतील, वास्तविक पाहता इतकं वातावरण दूषित करण्याचं काहीच कारण नाही. पोटनिवडणूक महाराष्ट्रात दुसरी पण आहे, पण तितके गोंधळ आहे का? आपले ते मुद्दाम जाणून हा गोंधळ केला जातोय. त्यांना माहिती आहे अक्षयदादाच्या मागे ही सगळी जनता आहे आणि म्हणून हे अक्षयदादाच्या बद्दल केलं जातंय. आम्ही सर्वजण, सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि अख्खे संपूर्ण त्या ठिकाणी मतदारसंघातली जनता अक्षयदादा बरोबर आहोत. साहेबांनी अमोलदादा म्हणल्याप्रमाणे 2 दिवसामध्ये याचा सर्व त्या ठिकाणी छडा लावावा. आम्हाला विश्वास आहे ठेंगे साहेबांच्या कामाबद्दल आणि निश्चितपणे ते याचा छडा लावतील असा आम्हाला विश्वास आहे. आज सकाळी होणाऱ्या पोटनिवडणुकी संदर्भात आमच्या भारतीय जनता पार्टी असेल तसेच राहुरी शहरातील बरीच नागरिकांना मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी जे काही अज्ञात व्यक्तीचे फोन आले आणि ते फोन आले असताना त्या ट्रू कॉलरवर अक्षयदादा कर्डिले साहेब यांच्या बाबतीत जे काही चुकीचं म्हणजे तो नंबर सेव्ह करण्यात आला त्याचा आम्ही प्रथमतः जाहीर निषेध करतो. आणि आज आम्ही पोलीस प्रशासनाला त्या घटनेसंदर्भात आम्ही सर्वजण जमलो आणि आज निवेदन देण्यात आलं आहोत. तसंच आम्ही तक्रार देखील दाखल केली आहे आणि जो कोणी संबंधित आरोपी असेल त्याला लवकरात लवकर अटक करावी आणि त्याला कठोर शासन व्हावं अशी आम्ही संबंधित राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ठेंगे साहेब यांना आम्ही आताच सूचना केल्या आहेत. आणि संबंधित आरोपी जर लवकरात लवकर पकडला गेला नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू. आणि इथून पुढे मी विरोधकांना एवढं सांगेल की तुम्ही जर अशा चुकीच्या जर पद्धतीने आमच्या नेत्याला टार्गेट करत असाल तर आम्ही देखील कायदा हातात घेऊ आणि आम्ही देखील तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर देऊ. आणि मी ठेंगे साहेबांना एवढं सांगतो की तुम्ही त्वरित 2 दिवसाच्या आत संबंधित आरोपी अटक करा. अटक झाला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने त्याचा शोध घेऊ आणि मग आम्ही कायदा हातात घेऊन आम्ही त्याचा बंदोबस्त करू.